नमस्कार, मी आसिना नामदार. आता 4:30 वाजलेले आहे दुपारचे आणि मी सोलापूर हायवेवर प्रवास करत आहे. या प्रवासाच्या दरम्यान एक इलेक्ट्रिक बस MSCRT ची बस ज्याचा नंबर MH20GZ0703 आहे. याचा ड्रायव्हर एका हातात फोन घेऊन आणि एका हाताने एवढी मोठी गाडी चालवत आहे आणि ती इतक्या जोरात चालत आहे, त्याच्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे. तर मी प्रशासकाला सांगू इच्छिते की अशा मुजोर ड्रायव्हरांना चोप देण्याची गरज आहे आणि याच्यावर कारवाई सुद्धा करण्याची खूप गरज आहे. तर याच्यावर कृपा करून आपण लक्ष द्यावे. हा व्हिडिओ पाहिलाच असेल तर या मॅडमला माझे एक सांगणं आहे की या ड्रायव्हरनी ही जी नोकरी मिळवली ना, लई कष्टाने मिळवली बरं का. सहजासहजी नाही मिळाली, लई कष्टाने मिळाली. नका गरिबाची नोकरी खाऊ. आणि राहिली गोष्ट फोनवर बोलण्याबद्दलची, तर असे कितीतरी लोक फोनवर बोलतात काय. आणि हा जो व्यक्ती आहेत ना, जबाबदारीने गाडी चालवत आहेत. त्याच्या वयाहून तरी असं वाटतं कमीत कमी 10 ते 12-15 वर्षाचा त्याला अनुभव आहे. आणि त्यामुळं बोलून बोलून किती बोलणार, 1 मिनिटं 2 मिनिटं बोलणार. आणि ठीक आहे ना, चेतावणी द्या आणि यानंतर कोणताही ड्रायव्हर गाडी चालवत असताना फोनवर बोलणार नाही, संपला विषय. ॲक्शन घ्या, नोकरी खा, भानगडी करा. तर बाबांनो, असे कितीतरी सोशल मीडियावरती रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे, माझ्याकडे सुद्धा आहे की ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, पोलीसवाले सुद्धा आहे, ते सगळे फोनवर बोलत आहेत. मग त्यांच्या सगळ्यांची नोकरी खायची का? तर या गरिबाची नोकरी नका खाऊ मॅडम, आणि अशा बाता नका करू काय. ठीक आहे, ड्रायव्हर भावांनो, हा व्हिडिओ शेअर करा बरं का, आणि आपल्या ड्रायव्हर भावाला सपोर्ट करा. जो चुकतो ना, तो चुकीचाच आहे. ड्रायव्हर भाऊ, यानंतर फोनवर नाही बोलायचं काय, ठीक आहे, पण अशा छोट्याशा कारणामुळं ड्रायव्हर भावाची नोकरी नका खाऊ.